या अगोदर खेळांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण खेळ आपण पाहिलेत. मात्र खेळी नारळ फोडणीचा खेळ आपण कधी पाहिल्यात का हो? तर कोकणात अशीच अनोखी खेळी नारळ फोडीची स्पर्धा आता रंगणार आहे. नागावच्या मनमोहक नयनरम्य समुद्रकिनारी भरणाऱ्या या नारळ फोडीच्या स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. या स्पर्धेत रायगड, मुंबईसह तळ कोकणातील अनेक स्पर्धक सहभाग घेणार आहेत. डॉक्टर सचिन राऊळ आणि राकेश राणे या मित्रमंडळानं स्पर्धेची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. या स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धक आणि प्रेक्षकांनी सहभाग दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन डॉक्टर सचिन राऊळ यांनी केलंय. या स्पर्धा येत्या रविवारी म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी दुपारी 3 नंतर भरवल्या जाणार आहेत. या नारळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क विशाल राऊळ 7798642214 तसंच शैलेश नाईक 9850231595 यांच्याशी संपर्क साधावा असं कळवण्यात आलंय. सर्वांना आवडणारी अशी नारळ फोडीची जी स्पर्धा असते, कशी नेमकी ती स्पर्धा होते आणि कुठून कुठून स्पर्धक येतात, काय नेमकं स्वरूप असतं स्पर्धेचं? ही स्पर्धा आम्ही दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या काही 15 दिवस अगोदर वगैरे ठेवतो आणि ही खेळी नारळाची स्पर्धा असते. म्हणजे जे खेळी नारळ स्पर्धक येतात ते स्वतःचे नारळ स्वतः घेऊन येतात आणि अतिशय म्हणजे जे खेळी जे असे एकावर एक आपटून हे नारळ फोडले जातात. असे साधारणतः ठाणा, मुंबई ते कोकणात नाही म्हणजे अगदी गोव्यापर्यंतची लोक या स्पर्धेत सहभागी घेतात आणि गेली कित्येक वर्ष आम्ही ही स्पर्धा आयोजन करतो आहे. आम्ही या स्पर्धेला मोठी मोठी बक्षिसं पण आतापर्यंत ठेवत आलो आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आतापर्यंत आम्हाला भेटत आला आणि ही स्पर्धा आम्ही अशीच चालू ठेवणार आहोत. कारण आम्ही कोकणी माणसं आहोत आणि नारळ आमचा मेन हे आहे, व्यवसायाचा पण भाग आहे आणि नारळाच्या सुपारीच्या फोफळीच्या बागा बघायला पर्यटक पण इथे येत असतात. तर नारळामुळे आम्ही जगतोय, तर त्याच्यासाठीच हा आम्ही कंटिन्यू नारळ स्पर्धेचा कार्यक्रम करण्याचा ठरवलेला आणि तो आम्ही ठेवत आलेलो आहोत. आता जे पर्यटक येतात किंवा अजूनही काही नागरिक जे नारळ फोडीची स्पर्धा बघायला येतात, कसा असतो जल्लोष? खूप जास्त गर्दी असते. कारण जनरली आमच्याकडे सगळे खेळी नारळ म्हणजे ज्याची ही नारळ आहे ना, हा फोडल्यानंतर ह्याची जी कळटी असते ते खेळी नारळाची अशी जाड कळटी असते. साधारणतः सगळे नारळ का तसे नसतात. तर खेळी नारळ स्पर्धा बघायला खूपच गर्दी असते आणि खूप लांबून खेळाडू येतात आणि खूप मजा करतात. स्पर्धकांना काय आवाहन करायला आता? स्पर्धकांना मी सांगेन की आम्ही खेळी नारळाची स्पर्धा एवढ्या वर्ष ठेवतोय. जे कोणी स्पर्धक ह्या स्पर्धेला मुकत असतील त्यांनी पण आता या वर्षीपासून तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचेल आणि ते नक्की आमच्याकडे येतील आणि यावर्षी स्पर्धकांची संख्या नक्की वाढेल असं मला वाटतं.